काही भय नाही त्रैलोकी देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट। जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज प्रस्तुत अभंगातून भगवान परमात्म्याचं दास्यत्व स्वीकारल्यानंतर भगवंताची भक्ती केल्यानंतर आपल्या पारमार्थिक प्रवासामध्ये भगवत कृपेच्या द्वारा प्राप्त झालेली अलौकिक स्थिती अवस्था जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून प्रकट करतायत। पारमार्थिक जीवन जगत असताना, भक्ती करत असताना, वारी करत असताना, गळ्यामध्ये माळ घातली, ज्ञानेश्वरी वाचत असताना आपल्या अंतःकरणामध्ये बदल झाला पाहिजे। आपण एका विशिष्ट अवस्थेवर पोहोचलो पाहिजे, आपली भूमिका बदलली पाहिजे। माळ घालण्याच्या अगोदरची आपली मानसिक अवस्था आणि माळ घातल्यानंतर, वारी केल्यानंतर, 10-5 वर्ष परमार्थ केल्यानंतर, नामसप्ताहाच्या पहिल्या दिवसापासून काल्यापर्यंत कीर्तन ऐकल्यानंतर आपली अंतःकरण वृत्ती बदलली पाहिजे। त्याच्यामध्ये बदल झाला पाहिजे, काहीतरी त्याच्यामध्ये चेंज झालं पाहिजे, बदल झाला पाहिजे, वृत्ती बदलली पाहिजे। हे जगाला कळत नाही। ऐका, आपल्यात काय बदल झालाय हे जगाला कळत नाही, पण आपल्याला चांगलं कळतं। जगाला नाही कळत, पण आपल्याला चांगलं कळतं। अजून पुढे बोला, ऐका, सप्ताहामध्ये सर्वजण आलाय कीर्तनामध्ये, कीर्तनाला बसत असताना नियम आहे, सगळ्यांनी आपापल्या पायातल्या चपला बाहेर काढायच्या असतात। नियम आहे, चप्पल घालून कुणी कीर्तन ऐकायला बसायचं नाही। चप्पल आपल्या जवळ घेऊन सुद्धा कुणी बसायचं, कारण आपण पाय आलो, कुठून आलोय, त्याच्यामुळे ते चप्पलला कदाचित कशाचा स्पर्श झाला असेल, म्हणून बसत असताना ती चप्पल थोडीशी मंडपाच्या बाहेर ठेवावी आणि मग पादत्राणे बाहेर ठेवून मग आतमध्ये येऊन बसावं। बसल्यानंतर आपण जाणारा एखादा लवकर उठतो आणि अनावधानानं बरं का, कारण कीर्तनाला कुणीही चप्पल चोरायला येत नाही। चप्पल चोरायला कीर्तनाला आलेला व्यक्ती चप्पल चोरत नाही, आणि जो चप्पल चोरतो तो कीर्तनाला येत नाही, तो चप्पल चोरायलाच येतो। लक्षात आलं का? कीर्तनाला आलेला व्यक्ती हा कीर्तनाला आलेला असतो, तो चप्पल चोरायला येतो। पण जो एखादा चप्पल चोरतो, समजायचं तो कीर्तनाला नाही आला, तो चप्पलच चोरायला आलाय। चप्पलच चोरायला आलाय। म्हणून एखादा व्यक्ती आलाय कीर्तनाला, कीर्तन झालंय आणि नेमकं मी या खांबापाशी ठेवली होती म्हणून घाई गडबडीमध्ये त्याने चप्पल घातली आणि तो निघाला। प्रतिष्ठित आहे व्यक्ती, चांगले कपडे आहेत, चांगला मनुष्य आहे, सद्ग्रस्त आहे, आणि असा मनुष्य निघाला। ऐका, निघाल्याबरोबर लोक काय म्हणतील, तुझी नाही चप्पल दुसरं, असं म्हणतील? नाही म्हणणार। ज्या अर्थी प्रतिष्ठित आहे, सद्ग्रस्त आहे, कधी कोणाशी वाकडं नाहीये, तो व्यक्ती निघालाय, कदाचित त्याची असेल म्हणून माणसं गप्प बसतील, पण जर ती त्याची नसेल तर त्याचे पाय पहिल्यांदा त्याला सांगतात, भाऊ बिघडले। त्याचे पाय त्याला सांगतात, नाही आपलं नाही, पाय वाकडे पडायला लागले, आपलं असं नव्हतं, आपलं घातल्याबरोबर खालून पहिला एखादा काटा टोचत होता, ते गादीसारखं लागायला लागले। मग तो जर खरंच सद्ग्रस्त असेल तर तो बघतो, अरे माझ्यासारखी आहे, पण माझी जुनी होती, चिखलात भरलेली होती, तर नवीन, अरे माझी नाही, तो लगेच परत येईल। आपल्याला लवकर कळतं। माझा मुद्दा आहे, आपण कुठं चुकलोय, कुठं बरोबर आहे, हे आपल्याला चांगलं कळतं। आणि म्हणून भक्ती करत असताना पारमार्थिक अवस्थेमध्ये, पारमार्थिक जीवनामध्ये आपलं जीवन एका अवस्थेवर पोहोचलं पाहिजे, एका उंचीवर पोहोचलं पाहिजे। भगवान परमात्म्याची भक्ती, नामस्मरण करत असताना कधीतरी त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती व्हावी म्हणून जीवाची तळमळ झाली पाहिजे, तळमळ झाली पाहिजे। कधीतरी देव भेटावा अशी तळमळ परमार्थामध्ये वाटावी, याला अवस्था असं म्हटलं जातं। ही अवस्था ज्या वेळेला निर्माण होते ना परमार्थामध्ये, ही अवस्था ज्या वेळेला निर्माण होते, देव भेटेल, देव भेटला पाहिजे म्हणून जी अवस्था निर्माण झाली की त्या व्यक्तीला आपण कोणाशी बोलतोय, आपण काय बोलतोय याचं भान राहत नाही। सोपं करून सांगतो आपल्याला, एखाद्या व्यक्तीला एखाद्या गोष्टीची तळमळ असते, तळमळ, म्हणून ज्ञानोबारांनी विषय गोड वापरलाय, आवडी आणि लाजवी, व्यसन आणि शिनवी। आवडी, जिथं आवड असेल तिथं माणसाला लाज वाटत नाही, आणि व्यसन असेल तिथं माणसाला शीन वाटत।
शीण वाटत नाही. आता सगळंच सगळीकडे भेटतंय. व्यसनाबद्दल बोलायचं झालं तर सगळंच सगळीकडे भेटतंय. सगळंच सगळीकडे. कोरोनाच्या काळामध्ये लॉकडाऊन होतं त्यावेळेला बऱ्याच वेळेला व्यसन बंद होती म्हणजे भेटत नव्हती. पण ज्याला करायचीच आहे तो कुठूनही उपलब्ध करत होतो. कुठूनही उपलब्ध करायची मला, कुठूनही. पुढचा दरवाजा नाही, मागच्या काय बोलावं आता याच्यावरती. कुठूनही उपलब्ध. का? जिथं व्यसन आहे तिथं शीन नाही. एरवी जर म्हटलं ना एखाद्याला, ए जा नाजरे मठावर जाऊन ये आणि अमुक अमुक वस्तू ठेव, एवढ्याला शक्य आहे का? थोडासा काळ आठवा. जुन्या काळामध्ये ज्याला व्यसन आहे, ज्याला खायची तलब झाली, खायची एवढंच घेतो व्यसन, आता बाकीचं घेत नाही. खायची तलब झाली आणि असं म्हणतात बरं का. तुम्ही पण काय घेतला नसेल आस्वाद, मी तर घेतलाच नाही. तुम्ही घेतला नसेल, असं घेतलाय का? गृहीत धरा, तुम्हाला मग चांगला अनुभव आहे, तुम्ही उत्तर द्या. आता ऐका, असं म्हणतात ते चुना मिसळल्याशिवाय चवीला लागत नाही. खरंय का? अनुभव आहे म्हणून आपलं विचारावं म्हटलं. आपल्याला काय माहित नाही. इकडे आमच्या तरुण ती म्हणली असते आम्हाला काय माहिती, म्हणून आपलं तुमचं घेतलं पुढं. हा, तंबाखू आहे पण चुनाच नाही. चुनाच नाही. त्यावेळेला 3-3 किलोमीटर माणसं पायी चालत जायची. पायी चालत. एरवी जा म्हटलं तर जमणार नाही. पण व्यसन म्हटलं की त्याला शीन वाटत नाही. माझा मुद्दा एवढाच आहे. व्यसन लागलं की त्याला शीन, कंटाळा अजिबात येत नाही. तसं पारमार्थिक अवस्थेमध्ये जीवन जगत असताना आवड निर्माण झाली. आवड जसं त्या व्यसनी माणसाला कशाचं शीन येत नाही, आपल्या जीवनामध्ये सुद्धा तशी परमार्थाचं व्यसन लागावं. पण कशाचं? परमार्थाचं. हरिपाठ म्हणल्याशिवाय वारकरी झोपेल? हरिपाठ म्हणल्याशिवाय व्यसन लागलं तर अजिबात झोपणार नाही. सकाळी उठल्याबरोबर विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे? अजिबात नाही. चहा किती चांगला कासू द्या, पुढे येऊ द्या, नाही नित्य नियम झाला नाही तोपर्यंत घेणार नाही. का? व्यसन लागलं. परमार्थाचं रामनामाचं व्यसन जर लागलं तर त्याला सुद्धा शीन वाटत नाही वाटत. तसं भगवान परमात्म्याच्या भेटीविषयी अंतःकरणामध्ये तीव्र तळमळ निर्माण झाली. आपण कोणाशी बोलतोय आणि आपण काय बोलतोय याचं भान राहत नाही. विश्वमौली ज्ञानोबारांचे गोड अभंग आहे, प्रसिद्ध अभंग आहे. विश्वमौली ज्ञानोबार आहे, भगवान परमात्मा पंढरीनाथ परमात्मा आपल्या भेटावा, आपल्या घरी यावा अशी ज्ञानोबारांच्या अंतःकरणामध्ये इच्छा निर्माण झाली. आपल्या घरी यावा, देव घरी यावा, पंढरीनाथ घरी यावा म्हणून ज्ञानोबारांच्या अंतःकरणात इच्छा निर्माण झाली. त्या इच्छेचा परिणाम आहे का? ज्ञानोबर आहे, पंढरीनाथ परमात्मा माझ्या घरी पाहुणा म्हणून यावा म्हणून ज्ञानोबर बोलले. कोणाशी बोलले? सरपंचाशी? कोणाशी बोलले? कावळ्याला बोलले. शाबास, कावळ्याला बोलले. कोणाला? कावळ्याला बोलले. खरं सांगा, कावळा हा पक्षी कोणाला आवडतो का? कावळा. कबूतर आवडतो का? कबूतर आवडतो. पोपट आवडतो का? छान वाटतं. पोपट छान आहे, कबूतर छान आहे. कावळा कोणालाच आवडत नाही. आपण रस्त्याने चाललो आणि कदाचित एखाद्या कावळ्यानं आपल्याला स्पर्श केला. शुभ आहे का अशुभ आहे? अशुभ आहे, बरोबर आहे ना? कावळ्यानं आपल्याला स्पर्श केला तर अशुभ आहे. आणि तोच कावळ्याची स्पर्श करावा, त्यानं शिवावं म्हणून आपण वाट पाहतो. कधी पाहतो? तिसऱ्या दिवशी पिंड ठेवल्यावर. माणूस स्मशानात तर कावळा शिरतो, तो पण खूप हुशार आहे. मी शब्द बदललाय, आपल्या लक्षात आला असेल. तो पण खूप हुशार आहे. सहजासहजी कावळा असा पटकन येत, त्याला माहिती आहे आपल्याला किंमत आली. एवढे सगळे मोठाले पण आपली वाट पाहत आहेत. असं वरून गिरट्या घालतात लोक, नुसते म्हणतात आला. दुसरा म्हणतो गे, असा भाव खातो महाराज तो कावळा. अजिबात नाही उतरत खाली. उतरला तर लोक बारकाईने निरीक्षण करा, ते जवळ जाणार, इकडं तिकडं बघणार. काय बघायचं, तुझ्यासाठी ठेवले, पटकन खाऊन मोकळं व्हायचं नाही. बघत राहतो मला आयटीत कोण हाणतंय का दगड, कोण हाणणार आहे म्हणजे त्याच्या ह्याला लांब व्हायला बरं.
नाही मला खात असा कावळा रुबाबात आणि मग मस्त एखादा त्याच्या आवडीचा एखादा पदार्थ उचलतो. अजून सांगू का पुढे भाद्रपद मासा आला पितृपंधरवडा वैद्य पक्षामध्ये पितृपंधरवडा 15 दिवसांना आहेत आता आपल्याकडे पुन्हा स्मशानात तर शिवेल. पितृपंधरवड्यामध्ये आपल्याकडे नैवेद्य पित्रासाठी वर ठेवला जातो घरावर नैवेद्य ठेवल्यावर आपली इच्छा असते कावळ्याने यावं येत नाही. मग माणूस कावळ्याचा आवाज काढतो काव 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 माणूस कावळा त्याला माहितीये याचा आवाज ऐकल्याबरोबर त्याला वाटतं आपला कोणीतरी जाणवाय यावं म्हणून पहा तुम्ही एखादा कावळा ओरडू द्या 2-4 कावळे लगेच जमा होतात. थोडं हुशार आहेत ते. माणसाला किती काव काव करू द्या येत नाही ते येत नाही. त्याला माहितीये हे फक्त नाटक करायला लागले ओरिजिनल आपला जात पाहिजे या नाही मला हुशार आहे असा हा कावळा उपेक्षित असणारा कावळा कोणीच त्याचे बर मला सांगा त्या कावळ्याचं काय चांगलं होय बालगोपाळ मंडळ कावळ्याचा रंग कसा आहे कावळ्याचा रंग काळा नुसता काळा आहे का नुसता काळा आहे का नाही मग काळा काळ्यात का डबल काळा आहे तो काळा कुळकुळीत आहे नुसता कावळा नुसता काळा आहे मला कावळा काळा रंग त्याचा काळा. आता आहे का रंग काळा बरं जाऊ द्या रंग काळा आहे. त्या कावळ्याचं बघणं तरी चांगलं आहे का बघणं कावळ्याचं बघणं काही चांगलं नाही महाराज. कावळ्याला डोळे किती आहेत शाबास ज्ञानेश्वरी वाचलेली मंडळी सांगतील बरोबर किती डोळे आहेत कावळ्याला. आता हे शाळेतच तो किती कॉपी लगेच ऐका कावळ्याला खाचा 2 आहेत पण कावळ्याला बुबळ मात्र एकच आहे. बुबळ वयसा एके बुबुळे दोहीकडे चाळीता अपाडे ज्ञानोबराय वर्णन करतायत. कावळ्याला बुबळ एकच आहे खाचा मात्र 2 आहे. तुम्ही त्या कावळ्याच्या उजव्या बाजूला उभा राहा तो लगेच बुबळ उजवीकडे फिरवतो. तुम्ही डाव्या बाजूला जा तो लगेच डावीकडे फिरवतो. दोन्ही बाजूला माणसं उभी राहा तो एवढ्या गतीमध्ये फिरवतो जगाला भ्रमिष्ट करतो. जगाला कोण कावळा. त्याचं बघणंही चांगलं नाही त्याचं रंग चांगला नाही. चला पुढे जाऊन बोलतो अजून त्या कावळ्याचं खाणं चांगलं आहे का खाणं चांगलं आहे कावळ्याचं नाही महाराज. चला ज्ञानेश्वरी उघडा ज्ञानोबराय सांगतात कावळा हा एखाद्या जनावराच्या नेमकं जखम पाहतो. जखम जनावराची एखाद्या म्हशीच्या बैलाच्या ढोपरावर जर काही जखम झाली असेल तर तो कावळा बरोबर तिथंच बसतो आणि टोच मारतो. त्याचं खाणं अजून गंमत आहे पहा. ज्या वेळेला उन्हाळ्यामध्ये सुंदर अशा प्रकारचे आंबे पाडाला आलेले आंबे पिकलेले आहेत आणि पिकलेले आंबे नेमकं त्या दिवसामध्ये आंबा पाडाला लागला की या कावळ्याचं तोंड चोच सडते म्हणतात ज्ञानोबराय सडते. निंब आणि नेमकं लिंबोळ्या ज्या वेळेला पिकतात लिंबोळ्या चांगल्या पिकल्या की मग मात्र त्या कावळ्याला चांगलं तोंड येतं पहा. काय निंब निंबोनिया मोडोनियाला तो कावळिया सुकाळू झाला. काय ज्ञानोबरायची भाषा आहे. निंबोळ्या पिकल्या की या कावळ्याला सुकाळ येतो. सुकाळ गोड आहेत का निंबोळ्या कडू आहेत कडू निंबोळ्या. त्याला काय करतात आंबा पिकलेला गोड आहे पण नेमकं याचं चोच सडलेली असते त्याला खाता येत नाही. कधी तुम्ही पहा कावळा कोणत्याच फळाला चोच मारत नाही. बारकाई निरीक्षण करा कोणत्याच फळाला कावळा चोच मारत नाही कोणत्याच. मांसाला मारणार कारण तो त्याचं खाणं त्याचं वाईट आहे ना. त्याचं खाणं वाईट आहे त्याचं बघणं वाईट आहे त्याचं रंग तोही वाईट आहे. अजून पुढचं बोलतो त्याचं बोलणं आवाज तरी गोड असावा ना. कावळ्याचा आवाज गोड आहे का नाही. कावळा ओरडायला लागला की माणसं हांडरे त्याला दगड सकाळपासून ओरडायला लागले त्याचा आवाजही बरोबर नाहीये म्हणजे त्याचा आवाज त्याचं बोलणं बरोबर नाही काहीच बरोबर नाहीये. पण तरी विश्वमाऊली ज्ञानोबराय त्या कावळ्याला सांगतायत पहिलं तो
सगळे माग म्हणायचे थोडा वेळ ऐका. पहिलं तो गे काऊ कोकत आहे. एक आवड्या माझ्या घरावरून ओरडतोस ना, एक काम कर, शकून गे माई सांगत आहे. सांग, शकून सांग. कोणता शकून? उड रे काऊ तुझे सोन्याने उडवी न पाहू, पाहुणे पंढरी राहू काही घराकडे येतील. पंढरपूरचा तो पाहुणा पांडुरंग माझ्या घरी कधी येईल एवढा शकून मला सांग ना. कोणाला सांगताय? कावळ्याला. उपेक्षित असणारा कावळा. पण ज्या वेळेला भगवान परमात्म्याच्या भेटीविषयी तीव्र तळमळ निर्माण होते, आपण कोणाशी बोलतोय याचं भान राहत नाही. माझा मुद्दा एवढा, भान राहत नाही. कावळ्याला बोलायला लागले. पण अजून गंमत आहे पहा. दही भाताची ओंडी लावीन तुझे तोंडी. ज्ञानोबा म्हणजे ज्ञानाचा सागर आहे. आणि त्या ज्ञानोबांना एवढं माहित नसावं का पाटील महाराज? त्या कावळ्याला ओठ आहे, तोंड आहे का चोच आहे? चोच आहे. पण ज्ञानोबा काय म्हणतात? लावीन तुझे तोंडी. त्याला तोंड नाही, पण परमात्म्याविषयीची तीव्र तळमळ निर्माण झाली की आपण काय बोलतोय याच्यातही तारतम्य राहत नाही. अजून पुढे काय? उड रे काऊ तुझे सोन्याने मडवीन. त्याला काय सोनं काय 70,000 झालं काय, लाख झालं काय? कावळ्याला कशाचं मला सोन्याचं हे हो, काही नाही त्याला, काय किंमतच नाही. पण तरी बाळा तुझे पाय मी सोन्याने मडवीन. काय ज्ञानोबाची भाषा आहे बोल. काय हे बोलण्याचं तारतम्य काय? तीव्र तळमळ निर्माण झाली की आपण कोणाशी बोलतोय आणि काय बोलतोय याचं भान राहत. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज परमात्मा भेटीविषयी तीव्र तळमळ निर्माण झाल्याचा परिणाम तुकोबाराय विचारायला लागले. उसावे से हे जीवाते रस्त्याने चाललेले आहेत आणि अचानक तुकोबारायांच्या अंतःकरणामध्ये ही तीव्र तळमळ निर्माण झाली. मग रस्त्यावरून जो येतोय त्याला तुकोबाराय विचारतात, जे जे भेटे तयासी. जो भेटेल त्याला तुकोबाराय विचारतात, ओ सांगा ना देव कृपा करील मग काय लाज राखी. अवस्था निर्माण झाल्याचा परिणाम आपल्याला कोण भेटले याचा विचार नाही, पण देव भेटेल का नाही सांगा मला विचार करा. आपण रस्त्याने चाललोय, समोरून येणार सगळं भगवत भक्त थोडीच समोरून येणार काय. संध्याकाळच्या वेळी बरेच लेझीम खेळतच येतात. संध्याकाळच्या वेळेला नेमका आमच्या अशी संध्याकाळी गावात जायची वेळ, नेमकी नवीन गाव असले एखादं त्यांना विचारलं, ते म्हणजे कुठं चालले. जो भेटेल त्याला तुकोबाराय विचारतायत, हो सांगा ना देव भेटेल का. अरे ज्याला विचारतात त्याला भेटलाच नाही, त्याला देवच माहित नाही, पण तरी विचारणं सुरू आहे. त्याला म्हणतात तीव्र तळमळ निर्माण झाली की आपण कोणाशी बोलतोय आणि काय बोलतोय याचं भान राहत नाही. भान राहत नाही. तीव्र तळमळ आहे, अवस्था महाराज. ही अवस्था जर अंतःकरणामध्ये निर्माण झाली, त्या गोकुळातला गोड प्रसंग आहे पहा.
भगवान परमात्म्याने रासक्रीडा रचली आणि त्या रासक्रीडेचा आनंद सगळ्या गोपिकांना भगवान देऊ लागले. पण काही गोपिकांना अभिमान झाला. अभिमान बघा ना, सगळ्याला सोडलंय आणि आमच्या बरोबर राहतोय, आमच्या बरोबर खेळतोय, आमची वेणी घालतोय, आम्हाला फुलाचा हार करून देतोय वगैरे वगैरे अभिमान निर्माण झाला. भगवान परमात्मा सगळं सहन करेल महाराज, पण अभिमान सहन करत नाही करत. अभिमान त्याला अजिबात जमत नाही. बाकी सगळं तुम्ही त्याच्या दारात जा, त्याला शिव्या द्या, तरी तो मजेत हसत असतो. उभ्या राहुनी अंगणी शिव्या देत असेल दासी, तर काय शिव्या दिल्या जनाबाईंनी? अरे अरे बेट्यामुळं मायेच्या कारट्या तुझी रांडरडकी झाली, जन्म सावित्री चुडाल्या, तुझे गेले म्हणे तुला पाहुणे काळ रडेल. उभी राहुनी अंगणी शिव्या देत असेल दासी जनी. जनाबाई महाराज त्याच्या दारात जाऊन त्याला शिव्या हसायचा, मस्त हसायचा. पण ह्याला सांगितलं जा पण तिथल्या पत्रवळ्या उचल. म्हणे का मी देव आहे, मी उचलतो का? नाही. आनंदाने पत्रवळ्या उचलायला गेला. अर्जुनाने सांगितलं सारथी व्हावं लागेल. झाला, अर्जुनासाठी सारथी झाला. घोड्याचा खरारा केला हो त्याने, घोडी धुतली त्याने, अर्जुनाची घोडी धुतली. त्याला काही करा सहन होतोय, पण त्याला अभिमान सहन होत नाही. त्या गवळणीनं अभिमान झाला. आम्ही जसं सांगेल तसा करतोय, आम्ही जसं उठ म्हटलं की उठ, बस म्हटलं की बस करतोय. अभिमान निर्माण झाला. भगवान अदृश्य झाले. एका राधाराणीला घेतलं आणि भगवान निघून गेले. सगळ्यांनी पाहिलं, अरे मगाशी जो आनंद येत होता तो आता येत नाही, कुठं गेला? पाहायला लागले, बघायला लागले. दोन पावलं दिसली त्यांना, एक राधेचं पाऊल आहे, कृष्णाचं पाऊल आहे. बघितलं आणि त्या मार्गाने गेले. तर एका ठिकाणी फुलं विस्कटलेली होती, बसली मांडी घातलेली, त्याचे खोना खोना बघितले. अरे 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 अरे, इथं बहुतेक तो राजाला घेऊन आला असेल, इथं काहीतरी वेणी घातली असेल, इथं दोघं बसले असतील. विचार चालू आहे. तिथून थोडे पुढे गेले की तिथं त्यांना नुसतीच राधा रडत असलेली दिसली. तिला विचारलं, का ग राधे, कृष्ण कुठं आहे? ते म्हणले, आतापर्यंत होता, येथवरी होता संग, आतापर्यंत आमच्या सोबत होता, पण काय करू, तुम्हाला सगळ्याला सोडलं, मला एकटीला घेऊन आला, मलाही अभिमान झाला. सगळ्याला सोडलंय पण मलाच घेऊन आलाय, मला अभिमान झाला, मलाही त्याने इथं सोडलं, निघून गेला. त्यावेळेला त्या राधा राणीचं अंग असं गरम झालेलं होतं, गरम तापलेलं ते अंग. एका गवळणीनं हात लावला तर अगदी चटका बसावा असं ते अंग तापलेलं. त्यावेळेला अंग तापलेलं आहे, त्या तापलेल्या अंगाला शांत करण्याकरता चंदनाचा लेप लावला जायचा. जुन्या काळात चंदनाचा लेप, तो चंदनाचा लेप लावला जायचा. चंदनाचा लेप आणलाय आणि तो लेप लावायला लागले. त्यावेळेला राधा सांगते, काय? चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी. ऐका ऐका ऐका, हे चंदन जरी हे चंदन तापलेल्या आगीला शांत करत असेल, पण आज मात्र त्या परमात्म्याच्या वियोगामुळं ती चंदनाची चोळीच मला पोळायला लागली. हो, काय अवस्था असेल भगवान परमात्म्याच्या भेटीविषयीची तीव्र तळमळ पहा कशी असेल. ज्या वेळेला भगवान परमात्मा भेटावा अशी तीव्र तळमळ निर्माण होते ना, त्यावेळेला निर्माण झालेली अंतःकरणाची वृत्ती, तिला अवस्था असं म्हटलं जातं. भगवान परमात्म्याची भक्ती करणारा आपलं जीवन या अवस्थेवर पोहोचावं. या अवस्थेवर व्यवहारामध्ये पाहिली जाते ती व्यवस्था असते, परमार्थामध्ये पाहिली जाते ती अवस्था असते. विठ्ठला व्यवहारामध्ये आपल्याला एखादा व्यवहार सुसंपन्न समृद्ध करायचा असेल तर तिथं व्यवस्था पाहिली जाते. उदाहरण घ्यायचं झालं, आपल्याला पाहुणे घरामध्ये आलेले आहेत, मुलीला बघण्याकरता आलेले आहेत. त्यावेळेला मुलगी पाहायची आहे, पण त्याच्याही अगोदर तिथली व्यवस्था पाहावी लागते, व्यवस्था पाहिली जाते. नुसतेच कांदा पोहे दिले त्याच्यावर खोबरं टाकलेलं नसेल तर, ओलं खोबरं किसून टाकलं नसेल तर, काय रूढी आहे परंपरा माहित नाही, पण बऱ्याच वेळेला बऱ्याच ठिकाणी जाण्याचा योग आला. मुलगी पाहायला गेल्यानंतर त्या पोह्यावर शक्यतो ओलं खोबरं किसून टाकलं जातं, त्यावरती पुन्हा शेव टाकली जाते. तुम्हाला पण काय अनुभव आहे त्यातले. लिंबूही ठेवला जातो, मग ते दिले जातात. सप्त्यातले पोहे तसे नसतात, सप्त्यातले पोहे तसे नसतात. मुलगी पाहायला गेलं की मात्र जरा पाहुणे जरा मोठ्या गाडीत आले, जरा कडक कपड्यात म्हणले की जरा वेगळा, ती पद्धतच आहे. समजा जर एखाद्याने नाही दिले, बघा ना, मुलगी पाहायला आलोय, साधं एक नारळ किसून टाकता आला नाही. चहा करायचा असेल तर तो चहा सुद्धा दुधाचा, हा शाबास,
याला आलं टाकून अगदी असा माफक प्रमाणामध्ये व्यवस्थित द्यावा लागतं. का? कारण ही सगळी व्यवहारामध्ये पाहिली जाते ती व्यवस्था असते. व्यवस्था ही व्यवहारात पाहिली जाते, संसारात पाहिली जाते. परमार्थामध्ये मात्र अवस्थेला किंमत आहे. आपली अवस्था, आपलं स्थित्यंतर बदल झाला पाहिजे आपल्यामध्ये, आणि तो बदल करण्याकरताच परमार्थ आहे. बदल होण्याकरता कीर्तन आहे, नाही तर चालूच आहे. किंवा परमार्थात येऊन वर्षानुवर्ष पंढरपूरची वारी करून ज्ञानेश्वरी पारायण करून जर आपल्यामध्ये वाईट दुर्गुण जर जात नसतील तर मग एवढं सगळं केलेलं मातीतच आहे ना. बदल होणं नितांत गरजेचं आहे. म्हणून मी नेहमी सांगत असतो, परमार्थ हा प्रबोधनासाठी नसतो, परिवर्तनासाठी असतो. दोन वाक्य जाणकारांनी लिहून न्या. प्रबोधन वेगळं आहे आणि परिवर्तन वेगळं आहे. बऱ्याच वेळेला आपल्या प्रबोधनावर दंगा चालू आहे महाराज. नुसतं ऐकायचं. देवानं दोन कान दिलेत ना. प्रबोधन हे असं ते तसं, दारू वाईट आहे, तंबाखू वाईट आहे, गांजा वाईट आहे, थांबतो हे ऐकणं चाललंय. वाईट आहे तर दे ना सोडून. नाही नाही तसं कसं सोडून द्यायचं नाही जमत. तेवढं सोडून बघ. प्रबोधन कामाचं नाही, परिवर्तन कामाचं. परिवर्तन. नवीन आलेल्या सुनेला, नांदायला आलेल्या सुनेला सासू सांगत असते, बाई असं नाही असं करायचं, तसं नाही तसं करायचं, असं नाही असं वागायचं, सांगते. तिचं ते सांगणं म्हणजे प्रबोधन आहे. प्रबोधन आहे. पण त्या सांगितल्याप्रमाणे जर सून नाही वागली, परिवर्तन जर तिच्यात नाही झालं, तर मला वाटतं संसाराचा वेळ मांडवाला जातच नाही. गेलाच वर तर मांडव तोडून खाली येतो. परिवर्तन होणं गरजेचं आहे. बदल होणं गरजेचं आहे. बदल झाला पाहिजे. इथं बसलेले जे मंडळी, ज्येष्ठ मंडळी आहेत ना, अगदी 40-50 मंडळी आहेत, ज्यांना आपली मुलं झालेली आहेत, त्या मंडळींनी थोडंसं आत्मपरीक्षण करावं. आपल्या मुलांनी एखादं व्यसन केलेलं खरंच आपल्याला पटेल का? आता इथं बसलेल्यापैकी बरेच जण 10, 11, 15 वर्षाची मुलं बसलेली आहेत बरेचशी. त्या मुलांनी सप्ताहाला कीर्तनाला येण्याच्या निमित्ताने यावं आणि इथं येऊन त्याने मस्तपैकी विमल खावी. असं असं एखाद्या वडिलाला कळालं की आपलं पोरगं जाऊन तिथं विमल खातंय, बरं वाटत? बापाला बरं वाटणार नाही. मुलानं व्यसन केलेलं जर बापाला आवडत नाही, पटत नाही, तर मग बापानं का खावं? साधा माझा तर्कवाद आहे. साधा तर्कवाद आहे. का खावं? त्यानं विचार, मी करताय घरात का कमवणार आहे? अरे तू कमवणार आहे, बाकीचे काय बसून खातात का नुसते? जे नको आहे, थांब थांब थांब, मी पण येणार आहे जेवायला. मी पण येते. चला चला. सगळ्या पुरतं केलंय का पण? बस मग जरा थोडा अर्धा तास राहिला. ऐका, बदल झाला पाहिजे. अवस्था ही त्यालाच म्हटलं जातं. भगवत कृपेच्या द्वारा भक्ती करत असताना परमात्मा कृपेच्या द्वारा आम्ही एका विशिष्ट उंचीवर अवस्थेवर पोहोचलो. ती एक विलक्षण दैदिप्यमान अशी अवस्था आहे. कोणती अवस्था आहे? जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, या जगामध्ये आम्हाला भीती वाटत नाही. अभंगाच्या पहिल्याच्या काय म्हणणारे दोघ आहे म्हणून 2 चाली म्हणल्या. 2 चाली एकच झाल्यात म्हणजे भरपाई करायची. कार्यकर्ते नाराज नाही झाले पाहिजे. तुम्ही एकच चाल म्हणजे नाही, दोघांनी 2 म्हणल्या असं आहे.
आम्हा हरीचा दासा काही भय नाही त्रैलोकी. आम्ही हरीचं दास्यत्व स्वीकारलंय. आम्ही हरीचं दास्यत्व स्वीकारलं. गळ्यात माळ घातली. त्याला आवडते ना कोणाला? देवाला तुळशीची माळ आवडते. अति प्रिय आवडे तुळशी मुक्का. पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाला जर एखादा 1 किलो पेढे घेऊन गेला, मला वाटतं देव नाही प्रसन्न होत. नाही, त्याला आवडत नाही हो. एखाद्याने येऊन 1 तोळा नाही 1 किलोभर सोनं दिलं त्याला. किलोभर, किलोभर सोनं. परवाच काहीतरी झाले पा त्या अयोध्येमध्ये 100 किलो काहीतरी सोनं दिले. गुजरातचा एक व्यापारी 100 किलो गुणिले 70 लाख. 1 किलो गुणिले 70 100 असं ते करा घरी जातात. कितीपर्यंत जाते बघा. देणारे भरपूर आहेत. पांडुरंगाला एखाद्याने येऊन जर 100 किलो जरी सोनं दिलं, नाही संतुष्ट होत. नाही, त्याला काय आवडतंय ते द्यावं. एखाद्यानं मस्त मुलाला गुलाबजाम केले. मुलगा शाळेत गेलाय आणि मुलाकरता आईने गुलाबजाम करून ठेवले आणि पोराला मात्र हिरव्या मिरच्या आवडतात. तिने गुलाबजाम करू द्या, नाही त्याला बरं वाटत. त्याला जे आवडतंय ते द्या, ते संतुष्ट होत, प्रसन्न होतो. तसं भगवान परमात्मा त्याला आवडतंय, त्याला तुळस आवडतं. मग आम्ही त्याचं दास्यत्व स्वीकारलं आणि भगवत भक्तांनी या देहावरच तुळशीपत्र ठेवलं. माळ घालणं म्हणजे देहावर तुळशीपत्र ठेवणं आहे. देहाला त्याला अर्पण करणं आहे. त्याचं दास्यत्व स्वीकारणं आहे. तुकोबराय सांगतात आम्ही त्या भगवान परमात्म्याचे दास झालो. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. परिणाम, दास्यत्व झाल्याचा परिणाम आमच्या जीवनामध्ये भीतीच राहिली नाही. कसलीच भय नाही त्रैलोकी. राजुरी पुरतं नाही, एका गावापुरती मर्यादा सांगितली नाही. महाराजांची एवढी पराकोटीची भाषा आहे. त्रैलोक्यात आम्हाला भीती राहिली. त्रैलोक्यात भीती. आता भीती नेमकी कशा कशाची असते, कोणाला कशाची भीती असते, या पदाचा खूप मोठा विस्तार आहे. एकूण 9 प्रकारची भय शास्त्रानं सांगितलेली आहेत. भोगे रोग भयम, कुले च्युती भयम, रूपे जराया भयम, माने दैन्य भयम, बले रिपू भयम, शेवट सगळ्यात काये कृतांताद भयम. रोगाची भीती कोणाला? आज प्रत्येकाला रोगाची भीती आहे. प्रत्येकाला. इथं बसलेले सगळं काय एखादा म्हणेल आपल्याला काहीच नाही. काही नाही असं नाही, तू तपासून पहा. काही नाही असं नाही. कोणाचा तरी बीपी वाढलेला आहे, कमी झालेला आहे, ते हाय ब्लड प्रेशर, लो ब्लड प्रेशर, असं काय काही बरंच आहे त्याच्यामध्ये. साखर कमी जास्त आहेच आहे. कोणाला डोळ्याने दिसतंय, जवळच दिसतंय, कोणाला लांबच दिसतंय. ते करा म्हणलं पारायणाला बसवतो, म्हणलं जवळच दिसतच नाही आपल्याला, म्हणलं लांब चांगलं दिसतंय. वारे वा. प्रत्येकाच्या मागे कोणता ना कोणता रोग आहेच आहे. काही ना काहीतरी आहेच आहे. आता मस्त प्रवास गाडीमध्ये म्हणलं महाराज बरं आहे तुमचं का म्हणजे रोज गाडीत आहे. एसीची गाडी, एअर कंडिशन, मस्त या गावचं त्या गावाला, रोज एका घरी बाहेरचं जेवण. म्हटलं बसून बघ, बसून बघ. घेतला 2 दिवस गाडी. तिसऱ्या दिवशी खाली उतरलं, एसटी येतो. म्हणलं एसी चालू आहे ना? नाही ना म्हणलं, पाय सुजायला लागले. गाडीत बसून एका जागेवर काम धंदा नाही, काय नाही, मानानं मस्तपैकी जेवण आहे. घ्या महाराज, घ्या महाराज. पुन्हा वरून श्रीफळ खालून, पुन्हा वरून श्रीफळ खालून, सगळं. पण तरी सुद्धा नाही ना, प्रत्येकाला कशाचं ना कशाचं भय, भीती आहे, भीती आहे. प्रवास करत असताना स्टेरिंग ड्रायव्हरच्या हातात आहे, हे बाजूला बसलेलं आहे. काही त्रास आहे का याला? काय ब्रेक दाबायचा आहे का, घेर बदलायचा आहे का, क्लच दाब, काहीच नाही. मस्त बसायचंय, मस्त गाणी अभंग चालू आहेत, ऐकायचे आनंदात. पण नाही, ड्रायव्हर गाडी चालवते, त्याचं ती पुढं हॉर्न दाबते, त्याचं ती दुसऱ्याला ओव्हरटॅक करते, पण हे खाली पत्रा दाबते. पत्रा गाडीचा पाय खालचा का? याला भीती ठोकतो की काय? अरे चालवतोय ना. भीती प्रत्येकाच्या मनामध्ये कोणतं ना कोणतं भय आहे. जगद्गुरु तुकोबराय ठामपणे सांगतायत, भय नाही त्रैलोकी. आमच्या जीवनामध्ये कशाचीच भीती नाही. ऐका, पहिली भीती आहे रोगाची भीती. रोगाची. रोग कुठे येतो माहिती आहे का? रोग कोणाचे? महाराज रोग सुद्धा खूप हुशार आहेत. जिथं आपली व्यवस्थित व्यवस्था होईल तिथंच ते जातात. खडी फोडणाऱ्याला कधी ताप आलाय तो आणि आलाच तर तो दवाखान्यात गेलाय का? कधीच नाही होत असं.
कधीच नाही. खडी फोडणाऱ्याला साखर वाढत नाही, कमी होत नाही, त्याचा बीपी हाय होत कधीच होत नाही. नेहमी काबाड कष्ट करणारा त्याला कसलाच रोग नाही, कसला रोग नाही. कारण रोगाला माहितीये याच्याकडे गेल्यावर आपली व्यवस्थाच होणार नाही. रोगाला खात्रीच आहे. रोगाला माहितीये चांगले ताजे ताजे 200 रुपये किलोचे सफरचंद कुठं खायला मिळतील? त्याच्या घरी चला. 200 रुपये किलो झालाय. आता आपल्याकडे बरीचशी माणसं म्हणतात सफरचंद लयच मागलं, 200 रुपये किलो आहे, 200 रुपये किलो आहे. आता आम्ही अमरनाथला माग केदारनाथला अमरनाथला गेलो होतो, तिकडे बागा पाहिल्या. एवढ्या काश्मीरच्या खोऱ्यातून ते सफरचंद आपल्यापर्यंत इथं 200 रुपयाला येते आणि आपलं डाळिंब इथंच 150ला जातं. कधीतरी तुलनात्मक विचार आपल्याकडून व्हावा ना. ते जागेवर 150ला जाते तर तिथं कितीला भेटत असेल? हे तिथून इथं एवढ्याला भेटतंय तर तिथं किती स्वस्त असेल? माझा मुद्दा एवढा चाललाय. चांगले अगदी अगदी खुसखुशीत सुंदर गोड असे सफरचंद, चांगल्या गोळ्या, चांगली एअर कंडिशनची अशी व्यवस्थित असणारी, आयसीयू मध्ये अशी व्यवस्थित हॉस्पिटल, ते कुठल्या रूम असतात ना, रूम डिलक्स, हा नुसतं डिलक्स नाही कोणत्या, सुपर डिलक्स, हा अशी रूम, अगदी व्यवस्था, व्हेंटिलेटर, सगळी व्यवस्था. असं कुठं भेटल त्याच्याकडेच रोग जातात. रोग असं कोणाकडे जातात? ऐका, रोग कोणाकडे जातात? जिथं भोग आहे तिथं रोग जातात. भोग आहे तिथं रोग आहे, जिथं भोगच नाही तिथं रोग जात नाही. म्हणून मी गमतीनं नेहमी सांगत असतो, अगदी अगदी प्रामाणिकपणानं सकाळी उठून आमच्या समर्थ महाराजांसारखा काकडा करणारा एखादा वारकरी, यांचा काकडा म्हणजे देव खळबळून जागवत. पाटील महाराजांचा काकडा म्हणजे खळबळून जागा. तुम्ही असता का यांच्यासोबत? शक्यच नाही. मी सांगतो ना, तुम्ही जर यांच्यासोबत काकडा म्हटले की तुम्ही उद्या चाल म्हणत नाही चाल म्हणत. त्यांची सुरुवातच शेवट असते. माझा शेवट कसा असं बघा. हे झोपू देत नाही महाराज मला घरी काकडा म्हणायला. असा प्रामाणिक, अगदी बेबीच्या देठापासून प्रामाणिक काकडा करणारा वारकरी, हरिपाठामध्ये मोकळ्या अंगाने नाचणारा वारकरी, गाता भजन 2-2 तास करणारा वारकरी, त्याला शुगर होईल का? तुमचं काय मत आहे? शुगर होईल त्याला? कधीच होणार नाही. प्रामाणिक भजन करणाऱ्या वारकऱ्याला कधी शुगर नाही. पायी चालणाऱ्या वारकऱ्याला कधी बीपी कधी वाढत नाही महाराज, कधी वाढत नाही. मग एखाद्याला जर शुगर झाली, वारकरी आहे, माळकरी आहे, आणि त्याला शुगर झाली, मग काय म्हणायचं? तो वारकरी नाही, तो महाराज असला पाहिजे. का? तिथं भोग आहेत ना, तिथं भोग आहेत, त्याच्यामुळे रोग आहे. जिथं भोग आहे ते. अजून दुसरं उदाहरण देतो. अगदी टिकाव खोऱ्या घेऊन घाम गाळेपर्यंत काम करणारा शेतकरी, त्याला बीपी शुगर कधीच होत नाही, कधी होत नाही. पण एखाद्या शेतकऱ्याला झालीच तर समजायचे हा बागायतदार असला पाहिजे. नुसता इथून बुलेटवर काय काय तर बहादर असे कॉक फिरवायला सुद्धा उतरत नाही, गाडी चालू त्याच्यावरच. मी तर एका पाहिल्या पायानं पकडत होते. कुठं वागता खाली गाडी बंद पडली म्हणजे? बागायतदार असला पाहिजे. जिथं भोग आहे त्या ठिकाणी रोगाची भीती आहे. अजून चिंतन करणं आपल्याला भय आहे. भोगे रोग भयम कुले च्युती भयम. कुलवान माणसाला कुलच्युत होण्याची भीती आहे. हा, वित्ते नृपालाद भयम. ज्याच्याकडे पैसा आहे, राजा इन्कम टॅक्स, ईडी इन्कम टॅक्स 10 टाकते की काय, ज्याच्याकडे पैसा आहे त्याला भीती आहे. ज्याच्याकडे काहीच नाहीये काय घाबरणार असते? काय घाबरेल? म्हणलं आपल्या दाराला कधी कुलूपच नसतं, ठेवायची गरजच नाही ना. चोर तुझ्या घरी येणारच नाही, कारण चोराला माहिती मी याच्या आतलं चोरल्याला याला द्यावं लागत. ज्याच्याकडे पैसा आहे त्याला राजा इन्कम टॅक्सची भीती आहे. जो रूपवान आहे त्याला रूपहीन होण्याची भीती आहे. अजून खूप विस्तार करण्यासारखा आहे मला त्याच्यामध्ये. ते रूपाला तुम्ही किती सजवा, एक ना एक दिवस त्याच्यामध्ये बदल. मला सांगा, फेअर अँड लवली लावून जर कलर मध्ये बदल झाला असता तर कॅनडा सारखा देश काळा राहिला असता का? काय म्हणणं काय त्याचं? राहिला असता का? कधीच नाही, कधी राहिला नसता. वेस्ट इंडिज मला जे अचानक झोपेतून उठून जर यांचे चेहरे बघितले ना घाबरत. जर हे लावून जर बदल झाला असता तर
पण आज बराचसा वेळ आणि बराचसा पैसा हा फक्त आणि फक्त आपल्या रूप सुधारवण्याकरता चाललेला आहे. निरीक्षण करून पहा. निरीक्षण वास्तविक पाहता जगायला जास्त लागत नाही. निर्वाहापुरते अन्न आच्छादन, आश्रमाशी स्नान, गोपी गुहा. विठ्ठल सध्याच्या काळामध्ये महागाई वाढली आणि आज जी अडचणी आल्यात ना, अडचणी केवळ आणि केवळ अनाठायी खर्च जास्त चालू आहे. जीवन जगण्याकरता जास्त लागत नाही. एखादा माणूस खाईल, किती खाईल एका जेवणात? 4 भाकरी, याच्यावर तर नाही खाणार. तेवढं तर सहज कमवू शकतो. पण त्या व्यतिरिक्त लागणारा जो खर्च आहे तो जास्त आहे. म्हणून तुकोबारांची गोड भाषा आहे, निर्वाहापुरते अन्न आच्छादन. अगदी कोणाच्या घरामध्ये बारकावेनं पाहण्याची मला अपेक्षा नाहीये, गरज नाही. पण एक भूमिका आली समोर म्हणून थोडा विस्तार करतो मी. घरामध्ये 4 सदस्य गृहीत धरा. 4 सदस्य घरात आहेत, नवरा बायको आणि 2 मुलं. हम दो हमारे 4 सदस्य आहेत. त्या 4 सदस्यांना घरामध्ये अगदी त्यांच्या बाथरूम मध्ये जर गेलं ना, बाथरूम मध्ये, तर 4 सदस्यांना दात घासण्याकरता 4 ब्रश असतात. बरोबर आहे ना? 4 ब्रश आहेत हल्लीच्या काळात. मी म्हणतो 4 ब्रश प्रत्येकाचा स्वतंत्र, याचा व्हायरस त्याला नको, त्याचा त्याला नको, मान्य आहे. पण त्या 4 ब्रश वरती दात घासण्याकरता लागणारी पेस्ट ती एकच असावी ना? नाही नाही, 2-3 भेटतात ना. लहान मुलं म्हणतात नाही नाही आपल्याला तसलं ते रामदेव बाबादेव चालत नाही. आपल्याला ते गोड पाहिजे. कुठलं गोड? गोड पेस्ट. शाबास, नाव काढले, मला काय कळलं. मॅक्स पेस्ट बर गोड आहे. पुन्हा अजून ते मिसवाक, बडीशेपचा आस्वाद असतो त्यामध्ये म्हणतात. असं काय काय तर टीव्हीच्या जाहिराती बघतात. नाही नाही आपल्याला असलीच आणायची. अरे ते जाहिरात आहे, ते विक्री करता वाढवलंय. नाही नाही आपल्याला असलीच आणायची. वडील म्हणतात नाही आपल्याला विठोबा दत्त म्हणजे पाहिजे. बायको म्हणते नाही आपल्याला डाबरलाल पाहिजे. काय चाललंय बघा ना. बरं जाऊ द्या, ब्रशचं चालेल, काय कोलगेट पेस्टचं चालेल, साबणा वेगवेगळ्या, प्रत्येकाच्या वेगवेगळ्या, प्रत्येकाच्या नाही नाव घेत त्यांच्या कंपनीचं जाहिरात आपल्याला करायचं नाही. इथं प्रत्येकाची आवड भिन्न भिन्न आहे. तेवढ्या वस्तू आज घरामध्ये वाढलेल्या, तेवढ्या वस्तू घरात वाढल्या. प्रत्येकाचे कपडे वेगळे. आंघोळ केल्यानंतर प्रत्येकाला पुसण्याकरता त्याचा टॉवेल तोही वेगळा वेगळा. लहान लहान मुलं सुद्धा म्हणतात आपल्या टॉवेलला हात लावायचा नाही. लहान लहान मुलं हे युजत नाही, ओला झालाय आपण नाही पुसणार, नवीन पाहिजे. लहान मुलं. शोषण कुठं चाललंय सध्या आपलं बारकाईनं पहा. प्रत्येकाला अंग पुसण्याकरता टॉवेल वेगळा लागतो. आणि देवघरामध्ये देव किती असतात आपल्या? 1760 देव. आणि सगळ्या देवाला पुसायला टॉवेल एकच. सगळ्या देवाला पुसायला एकच. अजून गंमत आहे, आपला तर आठवड्याला धुतला जातो, देवाचा टॉवेल बघा ना. जाऊन घरी जाऊन बघा आता, देव ज्याच्यानं आपण पुसतोय ते टॉवेल किती महिन्यापूर्वी धुतलाय, कसा कडक झालेला आहे. काय भूमिका आहे आपली? हे जे वाढलंय ना आपलं, हे वाढलंय थोडस बऱ्याच प्रमाणात वाढलेलं आहे. हे सगळ्याची भीती आज कशाला काय रुपये जरा. जो एखादा विद्वान आहे त्या विद्वानाला सुद्धा त्याला अपमानित होण्याची भीती आहे. विद्वानाला अपमानित कशाला कोण अपमान करेल काय सांगता येत? काय सांगता येत? त्याला कुठेही अपमान होऊ शकतो. मोठी माणसं कशातही अपमान मानतात. एखादा स्वतःला मोठं समजणारा या 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 बसा असं म्हणून त्याला खाली, मी खाली बसू का? विद्वतेचा हात आपण वाटलं. एक मोठं विद्वान काशीला गेले, पंडित होऊन आला. ते ग्रंथ शिकले, 6 शास्त्र शिकले, 8 पुराण शिकले. पण शिकल्यावर गप बसाव ना? नाही नाही. खरं तर गीता सांगते विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनीचैव शपाकेच पंडिता समदर्शना. विद्या विनय संपन्ने, ज्याला ज्ञान प्राप्ती झाली त्याच्या अंतःकरणात विनय प्राप्त व्हावा, नम्रता व्हावी. पण नाही, हे अहंकार, भला मोठा अहंकार, मी विद्वान मी विद्वान. पण जेवढे ग्रंथ शिकून आलं करू त्याने सगळे ग्रंथ बैलगाडीत ठेवले. जुना काळ बाजूला एक दिवा लावला मोठा, आणि दिवा लावून त्याच्यात तेल घालायचं आणि उगं गावागावाने फिरायचं. आज राजुरी, उद्या पुढचं कुठलं मानेवाडी, असं फिरायचं गावागावाला. लोक म्हणायचे का पंडितजी हे शास्त्रीजी हे तेल? ते म्हणजे आपण विद्वान आहे, आपल्याबरोबर कुणी स्पर्धा करायची, हरवायचं आपल्याला. तुम्ही प्रश्न विचारा, मी उत्तर सांगणार, नाही उत्तर देता आलं मग दिवा विझवायचा. अरे लोक म्हणायचे एवढं सगळं शिकून आले, प्रश्न विचारताना नतमस्तक व्हायचे, दिव्याला तेल द्यायचे, निघाला पुढा. असे बरेच ते डबे गोळा केले.
कोण खेळेना त्याच्याबरोबर, वादच कोण खेळेना गेला. पुढे गेला एक शेतकरी नेमका कुळवत होता. कुळव ना 2.5 ती 4 ती कुळव. श्रावण महिन्यातली पाळी 2.5 ती असते. श्रावण महिन्यात 2.5 ती पाळी. आता एक शेतकरी आपला पाळी घालतोय, नेमकं त्या कुळवावर असं रुग्ण होतंय, ते रुग्ण दाबलंय आणि ते आपलं चाललंय. ते बाजूला चालला, बघितलं त्यानं बैलगाडी दिवा लावलाय मोठ्याच्या मोठा. बिचारा शेतकऱ्याने बैल थांबवली, जवळ गेला. का दिवसा ढवळा दिवा लावून चाललाय. डोकं तेवढं डोकं नाही, विद्वान आहे, शास्त्री आहे. मग विद्वान होते नाही म्हणला विजवणार नाही. प्रश्न विचार, उत्तर सांगतो, नाही उत्तर देता आलं तर दिवा विजवेन. आणि जर उत्तर मी बरोबर सांगितलं तर तुला 5 लिटर तेल द्यावं लागेल. 5च दिवा, 5 लिटर तेल द्यावं लागेल. आता तोही शेतकरी विचारा, त्याने कीर्तन ऐकली असतील, गाथा वाचला असेल, हुशार होता. तो म्हणला प्रश्न विचारायचा का, उत्तर देणार, नक्की देणार. बस शेतकरी म्हणला थांबा आलोच. पटकन पळत गेला, आऊत उभा केला. त्या कुळवावर रुग्ण होतं, दाबायचं रुग्ण. ते रुग्ण त्याला उपटलं, उपसलं रुग्ण, हातात घेऊन रुग्ण असं वाकडा असतं, असं फिरवतच आला शेतकरी. म्हणला हे कशाला आण, तुला प्रश्न विचारायला सांगितलंय, मारायला नाही सांगितलं. तो म्हणला तसं नाही, तुम्हाला प्रश्न विचारायचा. म्हणजे विचार ना. शेतकरी असं रुग्ण फिरवतोय. म्हणलं सांग की तुला कुठं लागल. रुग्ण असं फिरवतोय, सांग की तुला कुठं लागल. शास्त्री म्हणजे आता मी जर म्हटलं याला पाठीच लागेल, ते पोटावर घालत. त्याला जर म्हटलं पायावर लागेल, डोक्यात घालत. बिनकामाचं डोकं फोडून घ्यायचं. त्यानंतर अष्टांग दंडवत घातला, दिवाळी जवला. मोठ्या मोठ्या विद्वानाला सुद्धा भय आहे बरा. शास्त्रे वाद भयम, शास्त्रामध्ये वादाचं भय आहे. या सगळ्या भयाचा विचार सोडा. सुभाषितकार सांगतायत सगळ्यात शेवटी प्रत्येकाच्या पाठीमागे एक भीती आहे. कशाची? काळाची. या शरीराला काळाची भीती आहे. कधी येईल आणि घेऊन जाईल सांगता येत नाही. पण माझे जगद्गुरु तुकोबार आहे, ज्यांनी भगवंताचं दास्यत्व स्वीकारलंय, ते जगद्गुरु तुकोबार आहे, सांगतात आम्हाला भय नाही त्रैलोक्य. आम्हाला त्रैलोक्यामध्ये भीतीच नाही. काळाची भीती सुद्धा नाही, तुकोबार आहे, अजिबात नाही. अरे जो काळ संपूर्ण जगाला ग्रस्त आहे, तो काळ आमच्या नावाने कापतो. तुकाराम घडी घडी काळ वाटयाची पाहे अजून किती आहे अवकाश. आपण सगळी व्यवस्था केली आहे, सगळी आपली व्यवस्था केली आहे. आपल्या पुढच्या परिवाराची व्यवस्था केली आहे. घर बांधायला काढलं ना, घर एखादा मनुष्य घर बांधायला काढतो. सध्या आरसीसीचं घर बांधायला काढलं की तो घर बांधत असतानाच घरात आता किती सदस्य आहेत एवढ्याची व्यवस्था करून ठेवतो. बरं तेवढ्याची व्यवस्था केली तर त्याच्याही पुढे जाऊन तिथे बरेच जणांनी घर बांधली असतील आरसीसीची. आता नवीन वरती आपण एक 3 फुटाचे बार काढतो, पॅराग्वे बांधतो की नाही, त्याच्यामध्ये जे कॉलम असतात त्याला 3 फुटाचे बार असतात. 3 फुटाचे, कुठे 4 फुटाचे वरती. म्हणलं आता झालं ना, घरामध्ये 4 सदस्य, 4 सदस्याची घर बांधली, मग आता हे वर का? तो म्हणला पुढच्या पिढीला व्यवस्था आहे, व्यवस्था चालली, म्हणजे त्याला त्रासच नको, लगे याच्यावरती धरायचं. सगळी व्यवस्था आपण करतोय. मला एक सांगा, इथं बसलेल्या सगळ्यांनी काळाच्या हातून सुटण्याकरता काय व्यवस्था केली आहे आपण? नवऱ्याला न माहित होता बाया खिशातले पैसे चोरून ठेवते. फिक्स डिपॉझिट. खरंच आहे सगळं. फिक्स डिपॉझिट असतं. बरंच काहीतरी त्यांना माहित नसतं आणि ते खरं.
आपण आपल्या भविष्याकरता बाकीच्या अन्य गोष्टीची बरीचशी व्यवस्था करून ठेवतो, बरीचशी व्यवस्था करून ठेवतोय. पण काळाच्या हातून सुटण्याकरता माझ्यासह वर्तमान इथं जेवढे मंडळ आहेत काय व्यवस्था केली आपण? काहीच केली नाही. फक्त आपण काय जरी केलं तरी तो थोडीच नाही घडलंय. असं काळाला आपल्या समोर वाकवण्याचं सामर्थ्य या भक्तीमध्ये आहे, भक्तीमध्ये. म्हणून तुकोबाराने स्पष्ट भाषेत म्हटलंय, जगा काळ खाय आम्ही माखा दिला पाय, असा काही गाथ्यामध्ये पाठ आहे आणि काही गाथ्यामध्ये दिले पाय असा पाठ आहे. आपण जाणकार मंडळी आहोत सर्वजण. दिला म्हटलं की एक पाय दिला आणि दिले म्हटलं की दोन पाय दिले. भगवान कृष्ण परमात्म्याने कालिया मर्दानाच्या वेळेला जसं नृत्य केलं दोन्ही पायावर, अगदी तुकोबाराय सांगतात तसं या काळाच्या माथ्यावर आम्ही सुद्धा दोन्ही पाय दिले, दोन्ही पाय दिले. सामर्थ्य या भक्तीचं. म्हणून ज्या वेळेला भगवत भक्ती भगवंताचं दास्यत्व स्वीकारतो त्या वेळेला त्या भक्ताला काळाचं सुद्धा भीती राहत नाही. म्हणून भय नाही त्रैलोकी. आम्हाला त्रैलोक्यामध्ये कशाची भीती राहिली नाही. आता अजून भीती कशाची आहे. लय चिंतन अभंगातलं मला गोड आहे. येता येता चिंतन करत करत आलो, बरं वाटलं जरा, म्हणलं चला आज करू प्रयोग याचा. भीती एकत्वात असते का द्वैतात असते? एकटाच आहे मनुष्य, भीतो का? एकटाच नाही. तुम्हाला कसं काय भीत नाही? घरात एकटं राहिल्यावर भीती वाटते. घरात एकटा असलं, रस्त्याने एकटा चालला की भीती वाटते. ऐका, एकटा असल्यावर भीती वाटत नाही, त्याला भीती द्वैताची असते. आपण एकटा आहे पण बाजूला कोणी आहे? एकटाच मनुष्य चालला, बाजूला एखादी लाईट पडली आणि त्या लाईट पडल्याबरोबर याचीच सावली बाजूला पडते. इकडून प्रकाश आला की इकडून सावली पडते. सावली पडली, नेमकी सावली मागच्या बाजूला आहे. चालता चालता नजर जाते, काळ दिसते, काळ दिसते. नेमकी अमावस्या सुरू झाली. आज अमावस्या सुरू झाली, काळ दिसते. आलं काय की आहे काय की कोण आहे वाचत? अरे याचीच प्रतिमा, याचाच प्रतिबिंब, याचीच सावली आहे, पण तरी त्याला भीती वाटली का? ते दुजेपणा आला म्हणून. म्हणून शास्त्रकार सांगतायत द्वैतामध्ये भीती आहे, एकत्वामध्ये भीती नाहीये. आम्ही भगवान परमात्म्याचं दास्यत्व स्वीकारल्यामुळे, आम्ही आता दुसरे न राहता त्याच्याशी एक रूप झाल्यामुळे आम्हाला भीती नाही. भय नाही त्रैलोकी. अजून सांगेन आपल्याला, एखादा द्वैतामध्ये भीती आहे, आपल्यापेक्षा एखादा दुसरा व्यक्ती भिन्न आहे आपल्यापासून, पण आपल्यापेक्षा बलवान नसेल तर भीती वाटते का? बलवान असेल तर? चला सोपं उदाहरण देतो. राजुरीतल्या इथल्या काही मंडळींनी विचार केला आणि आपल्याला सुद्धा येणाऱ्या विधानसभेला फॉर्म भरायचा आहे, आमदारकीला फॉर्म भरायचा आहे असं आपण ठरवलं. 18 वर्ष पूर्ण झालेले आहेत, लोकसभेचा अधिकार आहे, अधिकार आहे, कुणी भरू शकतो फॉर्म लोकशाहीचा, कुणी भरू शकतो. मग वाटलं त्याला आपल्याला सुद्धा फॉर्म भरायचा. कोणाच्या विरोधात? कोणाच्या विरोधात? तालुक्यात खेळायचं नाही, घरातल्या घरात भांडणं करायचं नाही, मोठ्याच घ्या मोठ्याच. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात फॉर्म भरायचे असं वाटलं, एकनाथरावच्या विरोधात फॉर्म भरायचे असं वाटलं. भरू. मी विचार केला, माझं नाव त्याचं नाव एकच आहे, वाटतंय ना, भरायचंय आपल्याला. मला सांगा, खरंच एकनाथराव शिंदे घाबरतील का? मी फॉर्म भरलं, घाबरतील? नाही घाबरणार, अजिबात नाही. का? जरी भरला तरी त्यांना माहिती आहे आपल्यापेक्षा कमी ताकदीच आहे, कमी ताकदीच आहे. डिपॉझिट सुद्धा मिळणार नाही, परत घाबरणार नाही. भीती ही आपल्यापेक्षा बलवानामध्ये असते. आपल्यापेक्षा एखादा ताकदवान आहे मग भीती आहे. अजून पुढे सांगेन आपल्याला, आपल्यापेक्षा एखादा बलवान आहे पण तो जर आपल्या विरोधात नसेल तर भीती वाटते नाही. म्हणजे तो स्वविरोधी असावा, तो स्वबलवान असावा, मग माणसाला भीती वाटते. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आम्ही भगवान परमात्म्याचं दास्यत्व स्वीकारल्यामुळं आमच्यापेक्षा बलवान कोणीच नाही, कारण देवापेक्षा आम्ही बलवान आहे. तो का म्हणे, आम्ही देवाहुनी बळी राहिलो निराळी ठेवून आशा. देवापेक्षा बलवान आम्ही आहे. आशा देवाला सुटली नाही, पण आम्ही मात्र त्या आशेवर विजय मिळवला, म्हणून आम्ही बलवान. बळीचे अंकित आम्ही झालो बळीवंत.
त्याच्या अंकित असल्यामुळे आम्ही आज त्याच्यापेक्षा सुद्धा बलवान आहोत. त्यामुळे आम्हाला भय नाही. त्रैलोक्य भगवंताचं दासत्व स्वीकारलं, त्रैलोक्यात भीती नाहीये. का? कारण तो परमात्मा देव उभा मागे स्वीकारल्याचा परिणाम देव उभा मागे पुढे उगवी पुढे संकट. परमात्मा संकट काळामध्ये माग पुढे उभा राहतो. माग पुढे ऐका, आपल्या जीवनामध्ये आपल्या प्रारब्ध कर्म वशामध्ये काही ना काहीतरी संकट दुःख येणारच आहे. येणार आपण जीवत्वदशेमध्ये नक्की संकट दुःख येणार आहेत. ज्याला दुःख संकट नको वाटतंय त्याने हे जीवन संपवावं. व्यक्ती आहे, शरीर आहे, आजारी पडणारच आहे. आजारीच पडू नये वाटत असेल मग शरीर धारण करू नये. पंचमहाभूताचा मेळ केला एकेटा गोंधळ जावेला सगळं अहंकार त्या पाठी त्या शरीरामध्ये कोणते ना कोणते तरी शरीर दुःखाचे शरीर रोगाचे भांडार. शरीर आहे म्हटलं की रोगाचं भांडार आहे. कोणता ना कोणता रोग उद्भवणारच आहे. सामोरं जाणं गरजेचं आहे. काय झालं, एक ग्रस्त सारखेच आजारी पडायला लागले. घरातले सारखे आजारी पडायचे. सारखे या डॉक्टरकडे जा, त्या वैद्याकडे जा, त्या गल्लीदोऱ्याकडे जा, सगळीकडे प्रयत्न केले पण काय आजारच बरं होईल. एका डॉक्टरकडे अनेक कळालं. एक परदेशातून एक डॉक्टर आले. पटकन सगळ्या घरच्यांनी पैसे जमा केले. नेऊन त्या डॉक्टरच्या समोर पेशंटला ठेवलं. म्हणजे काय झालं, काय झालं बघा जरा म्हटले. यांना बऱ्याच ठिकाणी गेलो पण रोगाचंच निदान होत नाही. माणूस तर उठू शकत नाही, चालू शकत नाही. काय झालं यांना? आलेल्या डॉक्टरने त्या पेशंटला तपासलं. आता ती तपासण्याची सुद्धा एक पद्धत आहे. इथं कोणी वैद्यकीय क्षेत्रातले असतील तर त्यांच्या लक्षात आलं असेल. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. फक्त राग म्हणून घेऊ नका. कोणी डॉक्टर असतील तर डॉक्टरकडे गेल्याबरोबर डॉक्टर लगेच तुम्हाला इंजेक्शन देत नाही. पहिलं गेल्याबरोबर म्हणतात झोपा. टेबल असतो, झोपा. झोपल्याबरोबर पुढं जीभ दाखवा, आकार बाहेर काढा, श्वास घ्या, सोडा, गुडघे आकडून घ्या. सगळं तपासण्या करून घेतल्या जातात. काय ते उठवतात. पालतं पडायचं ना, मागून पाठीला ते स्टेथोस्कोप लावला जातो, तपासलं जातं. सगळ्या तपासण्या केल्यानंतर मग म्हणतात उठा. आणि उठल्यावर त्यांचा एक प्रश्न असतो, काय होत, काय असतो, काय होत. पाटील महाराज काय होतंय हाच प्रश्न विचारायचा. आले विचारायचं ना, अहो काय होतं तुम्हाला, कशाला आला प्रोजेक्ट. पण तशी प्रक्रिया नाहीये. तपासणी प्रक्रियाच आहे महाराज. ते प्रोटोकॉल म्हणा, त्याला प्रक्रिया म्हणा. तपासावं लागतं. सगळं तपासून झालं की मग ते विचारतात काय होतं. एक जण म्हणलं काय होतं हे जर विचारायचं मी एवढ्या उलटा ठेव का केलं. आता त्याचा एक तर्कवाद शास्त्र आहे त्याच्या पाठीमागे. तपासणी करत असताना डॉक्टर अनुमान करतात की यांना हे वाटतंय, हे रोग असेल, हा त्रास आहे, अनुमान. मग आपल्याला विचारतात ते काय होतंय. त्यांनी केलेला अनुमान आणि आपला आलेला त्रासाचा अनुभव या दोन्हीतून ते त्याला उपचार करतात. डॉक्टरने आपल्याला काय होतंय असं विचारू नये असं जर आपल्याला वाटत असेल तर मग त्याला जनावरांच्या डॉक्टरकडे जावं लागतं. जनावरांच्या डॉक्टरने आतापर्यंत कधी विचारलंय का काय होतं महेशभाई. काही नाही मार्गाने सांगायचं की इंजेक्शन ठोकायचं, सध्या लावायचं, काही विचारत. एक गृहस्थ आपल्या डॉक्टरकडे गेले. डॉक्टरने त्यांना तपासल्याबरोबर डॉक्टर म्हणले कळालं मला यांना काय त्रास होतो, काय रोग झाला कळालं. घरचे मंडळी म्हणले बरं झालं. आतापर्यंत एवढे डॉक्टर तपासले काही कळालंच नाही, निदानच होत नाही. उपचार कसा करायचा. बरं झालं निदान होतंय. सांगा ना का आजारी पडतात हे, नेहमी आजारी का पडतात. डॉक्टरने सांगितलं काही नाही, हे जिवंत आहेत म्हणून आजारी पडतात.
हे जिवंत आहेत म्हणून आजारी पडतात, मारून टाका आजारी पडणार. आता हा काय उपाय झाला त्याच्यावर? उपाय संकट आपल्या जीवनात येणारच आहेत, पण त्या येणाऱ्या संकटाला जर देव मागे पुढे उभा असेल, महाराज किती संकट येऊ द्या म्हणून घाबरत नाही. साधा विचार सांगून जातो. महाभारत आपण सर्वांनी ऐकलेला आहे, पाहिलेला आहे टीव्ही वरती. पांडव 5 होते आणि कौरव किती होते? कौरव 100 नाही रे दाद्या, एक काव तू का जातोस त्याच्यामध्ये? नको जाऊ, 100च होते. ऐका, कौरव 100 आहेत आणि पांडव 5 आहेत. आता गंमत आहे का? भगवान कृष्ण परमात्मा पांडवाच्या मागे पुढे उभा आहे. परिणाम 100तला एक जिवंत राहिला नाही आणि 5च्या केसाला धक्का लागला नाही. देव जर आपल्या संकट समयी मागे पुढे उभा असेल तर उगवी कोडे संकट सगळी संकट परमात्मा स्वतः. आता कोड वेगळा आहे आणि संकट वेगळा आहे. संकट बोलून चालून अगदी समोर येतं ते संकट म्हणा, आणि मागून येतं जवळच आहे, उत्तर अगदी सोपं आहे पण कळत नाही, त्याला कोड म्हणा. ऐका एक कोड सांगतो तुम्हाला. ऐका, घर बशा बाप, उठ बस करणारी आई आणि उधळपट्टी करणार पोरग. काय उत्तर देत आहे? कोड. घर बशा बाप, उठ बस करणारी आई आणि उधळपट्टी करणार पोरग. माहिती आहे? नाही माहित, यालाच कोड म्हणतात. माहित आहे पण तरीही कळत नाही, याला कोड म्हणतात. पूर्वीच्या काळामध्ये पाणी साठवण्याकरता जे साधन असायचं, भला मोठा रांजण असायचं. शाबास, रांजण. दारामध्ये मोठी रांजण असायचे. ते रांजण मला वाटतं स्टँड वगैरे करून ठेवत होतं नाही का वरती, असं पत्र्याचं स्टँड वगैरे करायचं, तारेचं त्याच्यावर ठेवायचं का रांजण? हा, खड्डा बनवायचा मग त्याला ठेवायचा. बरेच जण खड्डा काढायचे, गाडायचे. कुणाला? माणसाला नाही, रांजणाला. असे गाडायचं त्याला आतमध्ये. मोठा होता, मोठा. बरं, तो रांजण असा मस्त एका जागेवर बसलेला. घर बशा बा, कुठं हलू नये, चालू नये, सैराट नाही, सैरा वैरा काही बोलू नये, असं निवांत बसलेला. कोण? रांजण. घर बशा बा. तो रांजण भरायचा असेल तर उठ बस करणारी आई कोण? कळशी, गागर. उठ बस, उठलं की निघाली विहिरीवर, पाणवठ्यावर आणलं पाणी वर, पुन्हा परत उठ बस करणारी आई आणि उधळपट्टी करणार तांब्या उधळपट्टी करणार पोरग. घागर कधी उधळपट्टी करत नाही, की फक्त बस भरण्याचं काम करते. उधळपट्टी मात्र आलं की बाहेर घे तांब्यावर, उद्योग टाकवतो. उधळपट्टी करणार. मला सांगा, हे रांजण, हे घागर, हे तांब माहित नव्हता का? माहित होता, पण तरी सुद्धा जे माहित असूनही कळत नाही त्याला म्हणतात कोड. विठाला तुम्ही म्हणता 9:30 वाजले, तिकडे पातेली तयार आहे आणि या कोड्यामध्ये आमचं कोड कधी सुटायचं? कोडा असंच ठेवतो. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, भगवान परमात्मा जर मागे पुढे उभा असेल तर उगवी कोडे संकट. त्याने अनेकाला संकटातून उगवलं महाराज, अनेकाला संकटातून मुक्त केलं. विचार करा, द्रौपदीला त्याने संकटातून मुक्त केलं. भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाच्या देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट, पुढे जैसा केला तैसा भावे सोय धरुणी. तो जसा करेल भगवान भक्त जसा इच्छा करेल तसा तो भगवान परमात्मा रूपाला येतो, अवताराला येतो. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आपण त्या परमात्म्याचं नित्य अशा प्रकारचं भजन करत राहावं. विठोबा रखुमाई
संता तुका म्हणे असो सुखे गावो मुखे विठोबा. तर विठोबाचं नित्य नामस्मरण व्हावं याच्याकरता समस्त राजुरी ग्रामस्थ मंडळींनी तरुणांनी मोठा पुढाकार घेऊन आज या ठिकाणी यावर्षी नामसप्ताहाचं आयोजन केलंय. आपलं नामसप्ताहाचं आयोजन म्हणजे बऱ्याच दिवसानं काय असतं, लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर अगदी 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 बरेच उपाय केले, डॉक्टर केले, हाकम केले, गंडे दोरे देवरशी सगळे केले, पण म्हातारपणामध्ये मुलगा झाला. म्हातारपणामध्ये मुलगा झाला. त्या मुलावर किती आवड असते, प्रेम असतं, किती प्रेम असतं. म्हातारपणाची काठी आहे आणि म्हातारपणामध्ये लग्न झालं महिन्या वर्षात पाळणं मजा नाही त्यात, तेवढं प्रेम राहत नाही. पण म्हातारपणामध्ये मुलगा झाला की त्याच्याबद्दल आवड निर्माण होते. मला वाटतं तो मुलगा मग चांगला निरोगी आणि सुदृढ राहावा याच्याकरता ते आई वडील अगदी प्रयत्न, नुसता शिंखला तरी सुद्धा लगेच पटकन त्याला दवाखान्यात नेलं जातं. कोणाला? हा शाबास बाळाला, त्या बाळाला. मुलाला म्हटलं नाही, बाळाला म्हटलं, कारण ते लहान आहे ना, बाळ आहे, आता जन्माला आलंय ते, आता बाळाला लगेच दवाखान्यात नेलं जातं. जर ते मूल असं कुठेतरी बाहेर चिखलामध्ये खेळायला लागलं तर त्याला पटकन उचलून आणलं जातं. सर्दी होईल, पडसं होईल, त्याला त्रास होईल त्याला, म्हणून त्या मुलाची निगा राखली जाते. त्याला खायला चांगला सकस आहार दिला जातो, सकस. जोपर्यंत त्याला दात नाही तोपर्यंत ती माऊली, त्याची आई, ती म्हातारी बिचारी काय करते, असं एखाद्या दगडावरती खारीक अशी उगळते, पहा बदाम उगळते आणि त्याला चाटण देते. त्याचं चाटण त्याला थोडं चावायला लागलं की बदाम भिजवून त्याला खाऊ घालते. का? तो सुदृढ झाला पाहिजे, तो मोठा झाला पाहिजे, त्याची शक्ती, रोग प्रतिकार शक्ती वाढली पाहिजे, म्हणून त्या मुलाचं संगोपन ते आई वडील करतात. आई वडील मला वाटतं म्हातारपणामध्ये झालेलं ते असल्यामुळे त्याच्यावर विशेष प्रेम असतं. जाऊ दे, ते मुलगा आता मोठा झाला, त्या मुलाचं लग्न झालं, त्याला मुलं झाली, हे सगळं सोडून द्या. आता मुद्द्यावर या जरा, मुद्द्यावर. ते म्हातारपणामध्ये मुलगा कसा त्यांना झाल्यावर त्यांना जसं त्या मुलाबद्दल प्रेम आहे, मला वाटतं राजुरीतला हा सप्ताह म्हणजे राजुरीतला सप्ताह बऱ्याच वर्षानं देहूकराची एवढी मोठी परंपरा, आणि या परंपरेतून हा उदयाला आलेला उत्सव आहे. म्हणजे म्हातारपणात झालेलंच आहे की आता जी मंडळी ज्यांना झालं ग्रहित धरा, ज्यांनी इच्छा व्यक्त केली, प्रगट केली, तयारीला लागले आणि सप्ताहाचं आयोजन केलं, मस्त जाहिराती, मस्त गायक, वादक, टाळकरी, अन्नदान, हे सगळं अगदी सुंदररित्या आपण मेळ जुळवला. आता तुम्ही आनंदी आहे की नाही? ज्यांनी सुरू केलं म्हातारी आता आनंदी आहे, जसे त्या मुलाचे आई वडील आनंदी आहे. आता हे मूल पहिल्या वर्षाचं आहे, आता हे वाढलं पाहिजे ना, सुदृढ झालं पाहिजे, मग याच्याकरता चांगलं खाद्य दिलं पाहिजे. आता ही बालगोपाळ मंडळी म्हणजे हे बाळ आहेत, आता यांना चांगलं खाद्य द्यायचं. खाद्य म्हणजे यांना काजू बदाम म्हणजे काय द्यायचं, यांना कीर्तन, भजन, हरिपाठ, पारायण असं खाद्य यांना द्यायचं. यांना जर आवड निर्माण झाली ना, मला वाटतं पुढच्या वर्षी हे सप्ताहाची वाट पाहतील. हो, कधी चालू आहे? खाण्याकरता नाही, उड्या मारण्याकरता, आनंदाकरता, चिंतन करण्याकरता वाट पाहतील. नाही का? बऱ्याच दिवसानं झालंय, आता याला वाढवा. पुढच्या वर्षी याचा दुसरा वाढदिवस करा. दुसरा वाढदिवस पुढच्या वर्षी करा. असं सामान्य करायचं नाही. ह्या वर्षी काय कमी पडलंय ते कमी उणीव भरून काढायची, अजून वाढवायचं, अजून वाढवायचं. मला एक उणीव वाटली म्हणून सांगतो, इथं फोकस नाही. इथं हे जे पुढच्या घेतले आहेत ना, यांच्यावर जरा उजेड, थोडा लाईट कमी पडते. जर मंडपात असा दैदिप्यमान प्रकाश ठेवायचा. ते जसं उजळले ना तसे खालचे उजळले पाहिजे. अशा आनंदामध्ये, उत्साहामध्ये उत्सव करायचा. एवढं अंतर ठेवायचं नाही, वक्त्यामध्ये आणि श्रोत्यामध्ये एवढं अंतर ठेवायचं नाही. जरा जवळ घ्यायचं नाही, तर आम्हाला तरी पुढे नाही, त्यांना तर जवळ घ्या, असे जवळ घ्या. संवाद साधला पाहिजे कीर्तन मध्ये. मी जे बोलतोय ते त्यांच्या कानी उतरलं पाहिजे, त्यांच्या चेहऱ्याचे भाव मला कळायला पाहिजे, तर कीर्तन आहे, तर कीर्तन आहे. नाहीतर मग कीर्तनाचं उलट नर्तन, खालच्यानी खाली बघत राहायचं, वरच्यानी वर नाचत राहायचं, असं नाही. कीर्तन आहे हे, संवाद झाला पाहिजे आणि गळी उतरलं पाहिजे. आता मुलाला वाढवायचंय आपल्याला पुढच्या वर्षी, दुसरा वाढदिवस साजरा करायचा आहे. दुसरा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करा. जमलंच महाराज तर मला बोलवा, जमलंच तर, आग्रह नाही आपला, पण जमलंच तर. पण सप्ताह मात्र असा उत्साहामध्ये झाला पाहिजे. आता तुम्ही म्हणसाल यात हे कार्यकर्ते काय काय म्हणजे बरं चाललंय यांचं जुळवाजुळवी, पण हे करणं काय सोपं आहे काय?
सप्ताहात आम्ही करतो, सप्ताहात आपल्याला माहिती आहे. जवळ आहो अगदी टाळापासून विण्याच्या तारेपासून जेवणाच्या पंक्तीपर्यंत पत्रावळीपर्यंत सगळं पाहावं लागतं. सोपं नाही सप्ताह करायचं म्हणजे. पण ऐका, सगळ्यात महत्वाचं सप्ताह म्हणलं की देणगी लागतं, पैसा लागतो. आणि पैसा सध्या कमी लागत नाही, हो भरपूर लागतो. परमार्थामध्ये पैसा भरपूर लागतो. तुम्हाला मी सांगतो, राजुरीकर मंडळी बरेच मंडळी बसलाय. बऱ्याच वेळेला या रस्त्याने गेलोय, बऱ्याच वेळेला आमच्या सासूरवाडीचे लक्ष्मी मातेचे इथं दरवर्षी नारळ फोडायला मला यावं लागतं. तर काय करता, घेतले पदार्थ म्हणजे यावं लागतं. बऱ्याच वेळेला मी इथं आलोय, पाहिले जाता येता. सप्ताह करायचा म्हटलं की पैसा लागतो. किती लागत असेल बरं अंदाज? कोण पाहतोय आर्थिक बजेट आहेत ना? अंदाजे किती लागेल आहे का अंदाज? इकडे तुम्हीच बघा आता. अंदाज किती लागेल? असू दे. हा, मंडपाचा खर्च 50,000 धरून चाला आता. ढोबळ म्हणा, मंडप 50 अंदाज. हा, मंडप 50, कीर्तनकार सगळे घरवाढ की आजचं पहिलं वर्ष आहे का? पहिलं वर्ष आहे 5 लाख. चला, हे मला पटलं आता. पटलं लगेच काढ का? 5 लाख. कोणती सकट धरले का तुम्ही? आहेत ना, त्यांच्याकडे यात धरायचे का? बरं, एका पंक्तीचा खर्च साधारण 20,000 का 25 करू? गोड जेवण वाढवा नाही का? बरं ठीक आहे, चला 20,000. 8 पंक्ती ना, 8 पंक्ती 7. काल्याचा प्रसाद 50,000 धरा. 20 आणि 8 म्हणजे 1 नंबरचे 60 आणि 50 2 लाखात पंक्ती. आणि 5 लाखात बाकी सगळा खर्च झाला. तुम्ही गायक सगळे, वादक सगळे 5 लाखात. आणि ते 1-2 लाख 7 लाख. 7 लाख रुपये सप्त्याला लागतात असं राजुरीमध्ये गृहीत धर तुम्ही. आता एवढे लागत नाही, मला माहिती केलंय, पण लागतात. 7 लाख रुपये लागतात गृहीत धर. हे 7 लाख रुपये जर तुम्हाला मी दिले तर काय अडचण आहे का? दिल्यावर मी कशा तिकडे जातो? मी इथंच थांबलो. एक साधक नेते मंडळी हो, दरबार काय नाही का? 7 लाख रुपये या उत्सवाचा खर्च आहे. 8 दिवस 500 मंडळी रोज जेवत आहेत. प्रसाद चालू आहे. 2 तास आपला मस्त आनंद आहे. तरुण मुलांना चांगलं मार्गदर्शन आहे. लहान मुलांना चांगल्या प्रकारचं भगवंताचं भक्तीचं चिंतन आहे. 7 लाख रुपये खर्च आहे. आता ऐका, 7 लाख रुपये मी तुम्हाला देऊन जातो पुढच्या वर्षीचे. खिशातले देत नाही, खिशातले देत नाही, घरात पण नाहीत माझ्या. पण एक सांगतो तुम्हाला, ऐका, एक साधारण राजुरीमध्ये विमल खाणारे किती असतील बरं? एक साधारण अंदाज मागवतो. ढोबळ म्हणा, विमल 90%. मला वाटलं होतं 90 आहे. तुम्ही तर टक्केवारी काढली. आता मला शंका यायला लागली, यांचं कसं काय 90% म्हणल्यावर 10% तर ह्या बसत नाही. चला, तुम्ही भावनेच्या भरात बोलले, पण असं मी सांगतो, एक किमान 100 जण राजुरी मधले 100 तरुण विमल खातात असं गृहीत धर. 100 नाही, असं जास्त आहेत मला, पण एक सरासरी धरा माझी 100. एक विमलची पुडी कितीला आहे कोण सांगा? 7 रुपयाला. तुम्ही हलक्यात घेतली. अजून कुठली? बरं चला, 7 रुपये धरा. दिवसाच्या किती लागत असतील? वा, 7 गुणिले 20 म्हणजे 70, 140 झाले. द्या सोडून 140. 100 रुपये खर्च धरा एकाचा. 100 जाऊ द्या, 50 धरा. अजून किती कमी करू? 50 रुपये एकाचा खर्च. असे किती जण आहेत? 100. 100 गुणिले 50 किती झाले? 5,000. म्हणजे रोजचा आपले विमलला किती चालले आहेत? 5,000. 5,000 गुणिले 10 दिवस 50,000. एका महिन्यात 30 दिवस 1.5 लाख. थोडा आता हिशोब करत चला, मध्ये कुणी बोलू नका. एका महिन्यामध्ये राजुरीतले 1.5 लाख रुपये विमलला चालले. आता एका महिन्याचे 1.5, 10 महिन्याचे 15 काय लाख. हा, हे शब्द आठवा. 15 लाख. अजून 2 महिन्याचे 18 लाख झाले. राजुरी एवढी श्रीमंत आहे
एवढी श्रीमंत आहे, 18 लाख रुपये नुसत्या शाबास, मला हा मुद्दा पटला आता बाबाचा, थुंकण्यावारी घालवतीये, खाण्यावारी नाही, खाऊन थुंकण्यावारी 18 लाख चाललेत. मी फक्त विमलवाले घेतलेत, बाकीची नाही घेतली. घेणारे नकोच आपल्याला. बरं, हे विमल खाणारे मला वाटतं 70च्या पुढचे असतील का? नाही, अजिबात नाही. मला वाटतंय आपला खर्च 7 लाख धरलाय आपण, आणि आपले जमा किती झाले? 18 लाख रुपये, म्हणजे अजून 11 लाख शिल्लक आहेत आपले. आता 100 जणांपैकी, ऐका मुद्दा ऐका, हसल्यावर आता न्यायचा नाही, 100 पैकी 50 जणांनी जर नामसप्ताहाच्या शेवटच्या दिवसापर्यंत असा संकल्प केला, 1 वर्ष विमल खाणार नाही. 100 जाऊ दे सोडून, आता 50 जणांनी जर संकल्प केला तर मला वाटतं किती वाचतील? 9 लाख वाचतील. सप्ताह कितीचा चालला? पुढच्या वर्षी तुम्हाला पत्रिकेमध्ये लिहावं लागेल 50 जण विमल मुक्त झाले म्हणून आमचा नामसप्ताह. काय परमार्थ करणं अवघड आहे का? सप्ताह भरवणं अवघड आहे का? काही अवघड नाही महाराज. 50 जणांनी फक्त एक संकल्प. बरं मला सांगा, जे खातात खरंच त्यांच्या तोंडात मस्त सुगंध येतो नाही का? नाही, अहो जवळून चाललं ते वाटते कधी एवढाची पिढा लांब जाते काय नाही, एवढी दुर्गंधी. मला मुद्दा एवढाच मांडायचा आहे, फक्त एखादा विकणारा बरेल बरा आला माझ्या घरावर दगड टाका. मुद्दा एवढाच आहे. एक मुद्दा सांगेन, आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये उपवर झालेली एखादी आपली बहीण आहे, एखाद्याची मुलगी आहे. ती मुलगी जर उपवर झालेली ना, तिला आपण मुलगा शोधत असतो. पहा, चांगला मुलगा असावा, निर्व्यसनी असावा, कावडा कष्ट करून खाणारा असावा, एवढीच अपेक्षा असते महाराज बापाची. कष्ट करून खाणारा असावा, निर्व्यसनी असावा. एक आपल्या मुलीला जर आपण मुलगा निर्व्यसनी शोधतोय, तर मग आपल्या मुलाला एखाद्याची मुलगी आणायची, आपलं पोरग कसं ठेवावं? आपलं पोरग जर निर्व्यसनी ठेवायचं असेल तर बापानं कसं राहावं? सुरुवात इथून आहे, सुरुवात इथून आहे. बापच पोराला म्हणते 10 रुपये घे, 2 रुपये तुला घे, टपरीवर गायच्या घेऊन ये. 8 का 10? 10 हो. नाही 10 त्याला 2 सांगितले, 12 रुपये घे, 10ची गायच्या पान आणि 2 रुपये तुला खायला घे. तुम्ही म्हणाल गायच्या पांडली चुन्याच्या पुडीचं कसं काय? चुन्याची पुडी गायच्या पुडीवर फ्री आहे. सांगण्यापुरतं तेवढं माहिती आहे मला, अनुभव सांगण्यापुरतं माहिती आहे. फ्री आहे. 2 रुपये त्याने चुन्याचे दिलते, पण त्यानं फ्री मध्ये आणली पोरानं. पोरगं हुशार आहे. ऐका, आपणच त्याला जर टपरीवर पुढे आणायला पाठवतो, ते पोरगं म्हणणार बाप रोज 10 रुपये घालवते, काहीतरी विशेष आहे वाटतं. ते सुद्धा व्यसन करायला लागेल. आपली पिढी निर्व्यसनी ठेवण्याकरता सुरुवात आपल्याला केली पाहिजे. आपण करा. पहिलंच वर्ष आहे, 16 संकल्प. 16 किती जण सोडतील बरं? आताचं कीर्तन ऐकून किती जण सोडतील बरं? आहे का कोण धाडसवान, धैर्य धरणारा? आहे का एखादा कोणी? ओ महाराज सोडली विमा असं म्हणणार आहे का कोणी? नाही भेटणार. राहू द्या. काल्याच्या दिवशी संकल्प करा. आहे का कोणा? जर यापुढे पुढच्या वर्षी तुमचा सत्कार माझ्या कीर्तनात नक्की करा. बदल आपल्या स्वतःमध्ये बदल, परिवर्तन, याच्याकरता हा नामसप्ताह आहे. माझा मुद्दा एवढाच आहे, परिवर्तन व्हावं आणि चालू असलेली ही आपली दिव्य परंपरा टिकावी, याच्याकरता सक्रिय व्हा. सर्व अन्नदात्यांना मी कोटी धन्यवाद देतो. अन्नदान करणं म्हणजे सोपं नाही महाराज. 10-20-30 हजार रुपये लागतात आणि सगळ्यांनी मिळून एकत्र यावं, अन्नदान करावं, नामसप्ताह करावा. उपस्थित सर्व टाळकरी गुणीजनांना कोटी धन्यवाद देतो. सर्व वारकरी मंडळी, समर्थ महाराज आहेत, बाकीचे सर्व आमचे आपतेष्ट नातेवाईक, सगळे पाहुणे, सर्वांना धन्यवाद देतो. रक्ताचं नातं मी खूप कमी मानतो, वारकरी संप्रदायाचं नातं मला खूप विशेष आहे. तो कोणत्या जातीत जन्माला मला गेलेला नाही, पण तो जर माळकरी असेल आणि तो पांडुरंगाचा भक्त असेल तर ते नातं मला खूप जवळच आहे. मला वाटतं आपण रक्ताच्या नात्याची तर आहोत, पण वारकरी म्हणून जर आपण अजून जवळ आलो तर नक्की बदल झाल्याशिवाय राहणार नाही. त्या छोट्याशा राजुरी गावातून चांगल्या प्रकारचे वारकरी, चांगले विद्वान कीर्तनकार, चांगले प्रवचनकार, नवे चांगली माणसं घडावीत. या तरुण मुलामध्ये अशाच प्रकारचा बदल व्हावा. बिचाराला कळालं नाही, 5 दिवस झालं सप्ताह चालू आहे, पण याला ढोलकी म्हणतात एवढंच ज्ञान त्याला झालं. हे आपलं दुर्दैव आहे, याला ढोलकी म्हणत नसून याला पखवाज म्हणतात, याला मृदंग म्हणतात. हे ज्ञान आज त्याच्या जीवनामध्ये झालं, त्याचं जीवन आजपासून धन्य आहे.
याला मृदंग म्हणतात, याला टाळ म्हणतात, याला विना म्हणतात आणि याच्यातून विठ्ठल नामाचा जयघोष करायचा असतो. हे ज्ञान या नामसप्ताहाच्या माध्यमातून आपल्या पुढच्या पिढीला होऊ द्या. आपण पंढरपूरच्या जवळ जन्माला आलोय म्हणून काही जीव आपल्याला मुक्त करणार नाही. त्याची भक्ती केली तर तो आपल्याला मोक्षपद देईल. ज्ञानेश्वर सुव्यवस्थित पद्धतीने तो प्रसाद घ्या. पावसाळ्याचे दिवस आहे, जरा कुठे कुठे पाणी पडलेलं आहे. सर्वांनी व्यवस्थित प्रसाद घ्या, व्यवस्थित आपापल्या घरी जा आणि उद्या पुन्हा कार्यक्रमाला अजून बहुसंख्येने या. वर्ष पहिला आहे तरी सुद्धा मला उपस्थिती खूप छान वाटली, खूप आनंद वाटला. अजून उद्या वाढवा मंडळी, उद्या पूजनीय गुरुवर्य करंडे बाबांचं कीर्तन आहे. एक तपस्वी जीव पुण्याचे महाराजांचे गोगावले महाराज अतिशय सुंदर कीर्तन करतात. माझे चांगले मित्र आहेत, लांबून येणार आहेत, पण आपली ही व्यवस्था पाहून ते सुद्धा माझ्यासारखे आनंदी होतील, नक्की आनंदी होतील. सर्वांना पुनश्च एकदा धन्यवाद देतो. आणि असंच हे जन्माला आलेलं, बऱ्याच दिवसानं जन्माला आलेलं बाळ, याला चांगलं वाढवा. थोडं थोडं मंदिरामध्ये आता ही जुनी मंडळी आहे, यांनी जरा हरिपाठ वगैरे या मुलांना पावल्या, जरा टाळ. आज जरा यांना टाळकरी कमी आहेत, पुढच्या वेळेला टाळकरी असे पाहिजे तर सगळी मुलं गणवेशामध्ये टाळ घेऊन असे मस्त धोतर पांढरे कपडे घालून मस्त करा आणि पारायणाला विशेषत्वानं बसा. श्रावण महिना आहे, महिला वर्ग विशेषत्वानं पारायणाला बसा. काय आपल्या जीवनामध्ये एवढंच जाणार आहे. आणि ज्यांना कोणाला ज्ञानेश्वरी कमी पडत असतील, महिना 15 दिवस आधी फक्त मला निरोप द्या, तुमच्याजवळ ज्ञानेश्वरी पोहोचते लागतील तेवढ्या फक्त वाचायला बसा, एवढी सर्वांना नम्र विनंती करतो. झालेली सेवा भगवान पंढरीनाथाच्या, पांडुरंग परमात्म्याच्या, हनुमंतरायाच्या चरणी समर्पित करतो. अभंगाचा अजून बराचसा भाव शिल्लक आहे. भगवान परमात्मा मागे पुढे कसा कसा उभा राहतो, कसं संकट उगवतो, अनेक चिंतन आहेत. माझ्या अल्पमती बुद्धीप्रमाणे थोडंसं चिंतन करण्याचा प्रयत्न केला. सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करून याच ठिकाणी पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय Hare
आई नंदाची नामदेव तुकाराम